राम जाधव यांच्या पाठपुराव्याला यश. पोलीस प्रशासनाने दिली नवीन मंडळांना प्रतिष्ठापनेसाठी परवानगी. कायद्याच्या चौकटीतच राहून मिरवणूक काढण्यात येणार, राम जाधव म्हणाले. घरात घुसून शिवीगाळ मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बाप मुलाची निर्दोष मुक्तता. फौजदार चावडीचे माजी ASI चांद कादर पटेलसह त्यांचा मुलगा शानवाज पटेल यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता. सोलापूरचे वैद्यकीय अधिकारी YH पल्लोलू यांच्याविषयी आमदार देवेंद्र कोठे यांनी विभागीय आयुक्तांना दिले निवेदन. तळहाताच्या फोडाप्रमाणे मराठ्यांनी जपलं, त्याच धसानी कुऱ्हाडीचे वार करून मान तोडली. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. सोलापुरात कॅन्सरवर मात करणारी 80% बालके. लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार फेब्रुवारीचा लाभ. आतापर्यंत अपात्र ठरल्या 5.5 लाख महिला. निकषांच्या पडताळणीअंती आणखी कमी होणार लाभार्थी. राज्यात नवे फौजदारी कायदे लागू होणार. मुख्यमंत्री फडणवीस ऍक्शन मोडवर. नागरिकांचा अंत पाहू नका. तिलाटी जवळील 4 ही रेल्वे फाटक बंद करण्यासाठी उपाययोजना करा. जिल्हाधिकाऱ्यांची सिमेंट कंपनी अधिकाऱ्यांना सूचना. आमदार सुभाष देशमुख यांनी घेतली संबंधित विभाग प्रमुखांची बैठक. डॉल्बी आणि डीजेचा नको गजर. पारंपरिक वाद्य मिरवणुकीत करू हजर. ध्वनी प्रदूषण मुक्त उत्सव साजरा करूया. विष्णू कारंपुरी महाराज. धाराशिव जिल्ह्यातील एडशी अभयारण्य परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून वाघाचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागानं या वाघाला पकडण्यासाठी 3 ते 4 जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची टीम तैनात केली आहे. मात्र अद्याप त्याला पकडण्यात यश आले नाही.